आपलं बरोबर या ठिकाणी त्या अलमट्टी उंचीची आपल्याला थोडीफार समज प्रत्येकाला झाली पाहिजे. म्हणजे 524 मीटर जी उंची आहे ती त्या धरणाची उंची नाहीये, ती समुद्र पातळीपासून त्या धरणाच्या सगळ्यात वरच्या दाराची उंची नियोजित ही 524 मीटर आहे. प्रत्यक्षात ती दार 519 मीटर पर्यंत ते लावतात. त्याच्यावर 5 मीटर दार वर घेत नाही. दार वर घ्यायला त्यांना तसं कोण अडवू शकत नाही, ते दार वर घेऊ शकतात. आता दार वर घेतलं तर आपल्या पण कुठल्याही जिल्ह्यात कुठेही आपण धरण बांधतो त्या धरणाची जो पसार आहे त्या पूर्ण पसारात ज्या ज्या लोकांच्या जमिनी असतात त्या जमिनी सरकारला विकत घ्याव्या लागतात. वसंतदादा पाटबंधारे मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना पूर्वी आमच्या सुद्धा चांदोली का खुसगाव हा मोठा वाद झाला. स्वाभाविक आहे खुसगाव ही थोडी खाली होते आणि खुसगावला जर धरण बांधलं गेलं असतं तर आता चांदोलीचं धरण 30-40 टीएमचे पाणी साठते, कदाचित खुसगावला धरण केलं असतं 70-80 टीएमची मावलं असतं. आता त्या विचार काय केला, विकास झाला पाहिजे. इथं कुणीही बसलेलं विकासाच्या विरोधात नाही, विकास हा झाला पाहिजे. पण विकास करत असताना किती लोकांना त्याचा त्रास होतो, किती फायदा होतो याचा समतोल गाठणं हे महत्वाचं. आणि कर्नाटक सरकार स्वाभाविक आहे, त्यांचं सरकार आहे, त्यांच्या लोकांना फायदा होण्यासाठी विकास करण्यासाठी त्यांनी धरण बांधलं. पण हे धरण बांधत असताना फक्त महाराष्ट्रातच नाही, त्यांच्या राज्याच्या सुद्धा बऱ्याच गावातनं पुराचा धोका वाढलेला आहे. पूर आधी तुमच्याकडे यायचा. आता 1919 साली कधीतरी आमच्या महापूर आला होता. आमच्या गावात मी पण पूरग्रस्त आहे. 2005 ला 19, 20, 21 आमच्याही गावात पूर आला. आमचंही घर पुरात बुडलं. 90-100 वर्ष हा पूर त्या काळात आला नाही. आणि मग वडनेरे समितीचा रिपोर्ट जो तयार झाला, मी या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आहेत त्यांना आवर्जून सांगतो की वडनेरा समितीने जो रिपोर्ट केला त्यात प्रत्येक कारण लिहिलेलं आहे का पूर येतो. त्या पुरात महापालिकेचं पाणी सुटते, कोयना नदीतून पाणी येते, पंचगंगेतनं पाणी येते, इथं गाळ ज्या झालाय तिथं रस्ता बांधला, तिथं ब्रिज बांधलं, देवळाच्या नदीच्या पात्रात एखादे देऊळ बांधलं, हे सगळे उल्लेख केलेले आहेत. मग अलमट्टीची उंची एवढी उंच केली, 519 मीटर पर्यंत गेली, त्याचा उल्लेख नाही. ही समिती केंद्राने नेमली नाही, ही समिती जल आयोगाने नेमलेली नाही, ही समिती महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे. म्हणजे मी पूर्वी पण सांगितलं, आपला मुलगा हुशार आहे की नाही हे टीचर म्हणतो, पोर बापानेच ठरवावं, बापानेच लिहून द्यावं. आणि बापच लिहून द्यायला नाही ना माझं बरोबर हुशार. उंची वाढवल्यानं किंवा 519, 524 तर खूप लांबचं झालं. आम्ही म्हणतो 519 जास्त झालं, ती 513 आणा. मागणी ती पाहिजे. 524 ला आपला पूर आला नव्हता, 517 असतानाच आपल्या पूर आला होता. आता हे विरोध करायला आपल्याकडे काहीतरी तांत्रिक उत्तर पाहिजे. आणि म्हणून मी लोकसभेत प्रश्न विचारला आणि सरकारला जागा करायचा प्रयत्न केलं. आजचे तत्कालीन मुख्यमंत्री, आता जे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेच्या तत्कालीन पाटबंधाऱ्याचे मंत्री होते. त्यांना याचा चांगला ज्ञान असेल, अभ्यास असेल. कुठल्याही फोरम मध्ये बंटी पाटील साहेब, विश्वित कदम साहेब, चेअरमन यलराम साहेब, कुठल्याही फोरम मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट अपिलात नाही. ना जल आयोगात अपिलात आहे, ना सुप्रीम कोर्टात अपिलात आहे, कुठेही नाही. कुठली घोषणा दिल्या महाराष्ट्र सरकार झोपलंय का? मी तोच प्रश्न विचारतो, महाराष्ट्र शासन झोपलंय का? कुणाचं असो, इथं पक्ष मित्र अपक्ष आहे पण कुठल्याही पक्षाचा असो, झोपलोय का? कुणीतरी उठून आपण रस्ता रोको करून आडवं पर्यंत आपण झोपलोय का? मी परवा त्या अधिकाऱ्यांशी बोललो, मीटिंग होती दिल्लीत, आता ती पुढे गेली, मीटिंग नंतर होणार. मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलो, मंत्री तुम्ही जाणार आहे आणि तुम्ही त्यात काय म्हणणं मांडणार? तर त्या अधिकारी म्हटलं तर काय म्हणणं मांडायचं, माझ्याकडे रिपोर्टच नाही. IRI म्हणजे इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट, सिंचन संशोधन केंद्र संस्था, त्या संस्थेला सुद्धा रिपोर्ट बनवायला दिलेला आहे. त्या संस्थे रिपोर्ट अजून जाहीर झालेला आहे, पण त्या रिपोर्ट मध्ये सुद्धा
अलमट्टी धरणाचा आपला संबंध नाही पुराचा असं सांगितलं. कुठेतरी महाराष्ट्र असताना हा पुरावा तयार करायला कुठेतरी आपण हे करणं गरजेचं आहे. मी विधानसभेच्या विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना सांगतो की महाराष्ट्र शासनाकडनं लवकरच समिती नेमून आणि सोयीची होत असेल तर तुम्हीच 5 सदस्य समिती करा. तुम्हीच आमदार त्या ठिकाणी सदस्य समिती म्हणून जावा आणि तुम्हीच लिहून द्या की ह्या अलमट्टीमुळे आमची घरं बुडतात. कारण आजपर्यंत 80-90 वर्ष न बुडणारी आमची घरं ही उंची 519 झाल्यावर बुडलेली आहेत. आणि म्हणून ह्या शेतकरी असतील शहरं असतील ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावे. दिल्ली दरबारी जे काय करावं लागेल त्यासाठी आता दर्शन खासदारी बोलले, शाहू महाराज आहेत, मी आहे. आम्ही त्या ठिकाणी तुमचं प्रतिनिधी म्हणून सातत्यानं कुठे कुठे आपण कमी पडतो हे बघून तिथं पाठपुरावा करायला आम्ही तयार आहे. तुमच्या आंदोलनाला अजून खूप काय बोलायचं आहे, मात्र अजूनही वक्ते बोलणार आहे. तर तुमच्या ह्या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि थांबतो नसतो. आता मी विनंती करतो की माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांनी आपल्याला सांगितलं. अलमट्टीच्या उंचीच्या विरोधामध्ये